कस काय पब्लिक मस्त मजेत ना. गुड मॉर्निंग. आज आपल्याला निघायचं आहे मुंबईसाठी. सो आपली ट्रेन आहे 9:30 वाजेला संभाजीनगरवरनं. तर मग आपण आता इथून थोड्या वेळा फ्रेश वगैरे होऊन संभाजीनगरसाठी निघणार आहोत आणि तिथून आपली ट्रेन आहे. मग थेट आता फ्रेश वगैरे होऊन टाईम भेटला तर भेटू. तर चला निघूया आता. फ्रेश वगैरे होतो मी आणि मुंबईला जायचं आपल्याला. बाय. वेलकम बॅक. आज म्हणजे इथली मुंबईला गर्दी ना बाप विचारूच नका, खूप जास्त आहे. आणि विषय असा आहे की आपला आता जस्ट जेवण वगैरे होऊन असा प्लॅन ठरला आहे की आपल्याला जायचं आहे. अचानक प्लॅन ठरला आणि भाऊ म्हणे या मस्त प्लेस आहे, जाऊन या. तर प्रत्येकजण माझं ठरलं की आम्ही उद्या. सो आता ठरलं आहे म्हटल्यावर मस्त मजा येणार आहे, मला माहिती आहे. आणि मी पण नाही मस्त ऐकून होते तसं आहे. आता डायरेक्टली तिथं जाऊनच अनुभव घेऊ आणि थेट सकाळीच भेटू आता निघताना. ओके, बाय. गुड मॉर्निंग पब्लिक. दिस इज नेक्स्ट डे. आपण निघलेलो या राईडला आणि आपल्या डेस्टिनेशनला आपल्याला कुठंतरी जायचं आहे. ते तिथं गेल्यानंतरच कळलं. आपण आता सध्या मुंबई सिटीच्या बाहेर निघालो जस्ट, म्हणून शूट करण्यासाठी थांबलो होतो की आता इथे एक शूट करू आणि डायरेक्टली आपल्या डेस्टिनेशनला तिथं गेल्यानंतर शूट करू. त्यातल्या त्यात आपल्याला बाईक एक नंबर भेटलेली आहे आणि अशी बाईक असली म्हणल्यावर मला पण बाईक चालवायला मजा, म्हणजे चांगलं, म्हणजे मला खूप असं बाईक चालवायला खूप जीवावर येतं. पण अशी बाईक असल्यावर चांगलं वाटतं आणि मी आता राईड किती पण दूर जाऊ शकतो, त्यात काही विषयच नाही. मग त्यातल्या त्या आपल्या प्रवासामध्ये हे पण आपल्यासोबत असणार आहे. डायरेक्टली आपल्या डेस्टिनेशनला गेल्यानंतर तेच भेटू. बाय नाव. तर आपण आता म्हणजे सेल्फी पॉईंट होता इथं, तर मग आता म्हणलं इथं जस्ट बघू वगैरे आणि वरती जाऊ. आणखीन आपल्याला वरती जवळजवळ 7 किलोमीटर वरती जायचं आहे. नुसता घाट आहे नुसता. आणि राईडला तर विचारूच नका, खूप जास्त मजा येते. मला येते. मी काही देऊ शकत नाही आहे मित्रांनो. मी आता गाडी आणणार आहे. नाही. टेन्शन घेऊ नका, आता मी पण घेऊचा मजा घेणार. मी काही याला गाडी चालवल्यावर नाही, गाडी मीच चालवणार आहे. काही नाही हो नो, काय होईल माहिती आहे का, फक्त गाडी इकडं तिकडं जाईल, बाकी दुसरं काही जाऊ. मी ते रिक्स घेऊ शकत नाही आहे. गाडी मीच चालवणार आहे, मला आवडतं गाडी चालवायला. फोटो वगैरे घेऊ आपण आणि आजचा ब्लॉग एक नंबर असणार आहे. आणि भेटूया वरती गेल्यानंतर. बाय बाय. असला खतरनाक व्ह्यूज येत ना, म्हणजे आपला डेस्टिनेशन तुम्हाला मी आणखीन पण सांगत नाही, पण असला व्ह्यूज क्लास येत ना म्हटल्यावर आपल्या डेस्टिनेशनला गेल्यावर म्हणजे आपण एक सेल्फी पॉईंटवर थांबलेलो आहे. खतरनाक व्ह्यूज आहे, खतरनाक. वाव, जस्ट वाव. यांना पण असा आमचा व्ह्यूज आवडलेला आहे. आता येऊन आमच्या इथं फोटो काढायचे. क्लास व्ह्यूज, क्लास.
हे असला छोटासा आपल्याला मध्येच आपण मध्ये थांबलो, असा छोटासा क्लास वॉटरफॉल भेटला आपल्याला. आणि जस्ट वाव म्हणजे मिनिंग मी पहिल्यापासून सांगत आलेलो की काही गोष्टी इथं म्हणजे शूटमध्ये वेगळ्या आहेत आणि इथं आल्यावर नंतर अनुभवायला वेगळ्या असत्या. कारण नुसतं जस्ट वाव वाव. असला क्लास ना. चला आपण आता वरती भेटू सरळ. आता इथून आपल्याला वरती जायचं सरळ. आणि बाय. फायनली गाईज आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलो आहे. आणि आपण कुठं आलो आहे तर आपण आलो आहे माथेरानला. सो आज दिवसभर इथंच राहणार आहे आणि इथंच एन्जॉय करणार आहे. आम्ही दोघं पण सोबत आहे. आणि जे काही शूट करता येईल ते बाकी आपण नंतर बघू. सो सध्यासाठी आता इथून आपल्याला इथं तिकीट काढावं लागतं आणि वरती जावं लागतं. सो आपली गाडी ह्या साईडला इथं आपण पार्किंगला लावली आहे. आणि आता इथं तिकीट काढून आपल्याला आपण आपल्या आता समोर इथून वरती जाणार आहे. सो आता जसं जसं वरती जातो तसं आपण भेटू. बाय. तिकीट काढून असतं आपल्याला चाललं होतं. असं स्टार्टिंग पॉईंट इथून आता किती दूरपर्यंत जावं लागेल नाही माहिती. आणि हा तर म्हणतोय मला इथूनच थकलेलं आहे. मला जाणं खूप जीवावर येतं वरती जायला. आणि वरती आता खूप दूर जायचं आहे. सो आता पुढं काय होईल नाही माहिती, पण एक्साइटमेंट खूप आहे मला जास्त तिथे जाण्याची. सो आता बघू वरती गेल्यानंतर काय होतं. बाय. भेटू आपण वरती. इथं ऑटो स्टँड आहे आणि घोडसवारी पण आहे इथे. तर आम्ही ठरवलेलं आहे की आम्ही घोड्यावर बसून जाणार. आम्ही कशावर जाणार नाही. आम्ही असंच चालतच जाणार जितक्या दूर असेल तितक्या. आणि रिटर्न येताना बघू काय असेल ते. पण खरंच स्टार्टिंग अशी म्हणल्यावर समोर कसं असेल नाही माहिती. सो बघू आता. हे इथं असं इथं नाही का असं छोटंसं एक स्टेशन आहे छोट्या ट्रेनचं. आणि आम्ही काही विदाऊट म्हणजे आम्हाला काही तिकीट वगैरे नाही काढायचं. आम्ही पायी चालायचं ठरवलेलं आहे पूर्ण. आणि आता पूर्ण हे असे हे ज्या पट्टीनं चालत जायचं आहे. जितकं लांब जाईन तितक्या. आणि बघू आता पुढं काय आहे असं काय नाही. जसं जसं आपल्याला दाखवणं शक्य होईल सो आपण तसं दाखवण्याचा प्रयत्न करूच. हो बाय. याने असं ठरवलं आता याला काहीतरी देता का बघता येते. खाणार आहे का त्यांना काही घेतलं नाही. यानंच घेत खाल्लं त्याचं. किती भारी असला खतरनाक यूज येत ना. ठेवा. चल ना भाई फटाफट चलो. इथं असली ट्रेन आहे तिथं. छोटीशी असली ट्रेन येत असली. असली ट्रेन पोरग होतं काही माहिती नाही. भारी वाटलं. भारी वाटलं. आणि आता पावसाची सुरुवात झालेली आहे. रेनकोट काही घालायची. रेनकोट आम्ही सोबत आणून नाही काही नाही काय सध्या. वरती बाकीचं बोललं एवढं बघू. आणि सध्या मजा मस्त येते. आणि आता काय फक्त ट्रेननं पटरीनं चालतोय. किती दूर जायचं माहिती नाही. ही वेगळीच मजा असते की डेस्टिनेशन म्हणजे आपला जायचं कुठे हेच माहिती नाही. चालत तर राहायचं याच्यात वेगळीच मजा आहे. आता
तर काही राहायची गोष्ट नाही आम्हाला. फक्त हे सांगितलं का वरती भारी आहे, काहीच नाही. ती पटरी जी राहिली ती पण खराब झालेली आहे पूर्ण. तिचं पण काम चालू आहे. सो बघू आता काय, पण चालायला पण भारी मजा येते. जेवढे काय आपल्याला खूप भेटेल तसं चालूच राहणारच. पाऊस पण चालू आहे वरून भरू. आता वाढलेला आहे पाऊस. बघू आता पुढं काय होतं. आपल्याला ह्या इथं एका माथेरानचा पूर्ण मॅप बघायला भेटलेला आहे. पुणे असले पॉईंट मंकी पॉईंट काय बघू काय होतं. समोर आपल्याला सरळ काही विचारायला गेलं, कोणाला काही विचारायला गेलं तर काय सगळं काय म्हणते माहिती का, तुम्हाला ह्या पटरीनं पूर्ण चालत जावं लागेल. ऑटोमॅटिकली सगळं दिसतं. सो मग त्याच्यामुळं आम्ही काय करायलो, पटरीनं चालत जायलो आणि रिटर्न येताना बघू काय होईल. आणि असं चालायलाच मजा येते, काय असो नसो भारी वाटायला. व्ह्यूज मी फक्त इथं अनुभवू शकतो आणि जगू शकतो त्या ठिकाणावर. सो वाव आणि जस्ट वाव. आपण भेटत राहू समोर. आता आपण आलेले मायरा पॉईंट. वाव. आपण हा पाहून आता समोर बघू. आता हा आम्हाला खूप मोठं कवर करायचं आहे. सो डायरेक्टली जस्ट थोडंफार व्हिजिट वगैरे देऊन आणि समोरचं आता मायरा पॉईंट बघितला. आता समोर जाऊ. ओके. 3 किलोमीटर चालू झाल्यानंतर माथेरान खंडाळा पॉईंटला आता आपण आलेलो आहे. या रस्त्याने आम्ही आता 2 जण चढ राहिलो. असा खतरनाक रस्ता आहे. आता व्ह्यूज म्हणजे शब्द नाही, डायरेक्ट असला खतरनाक व्ह्यूज आहे ना इथनं.